नमस्ते मंडळी. आज आहे बुधवार आणि आज आहे माझ्या वडिलांचा वर्षश्राद्ध. माझ्या वडिलांना जाऊन 13 वर्ष झाली. असे वाटतात का या 13 वर्षामध्ये एक दिवस असा नाही गेला का वडिलांची आठवण नाही आली. आजाराने वारले माझे वडील, अटॅक आला. तेव्हा माझी मुलं खूप लहान होती, त्यांना तर माहिती पण नाही आजोबा. पण वडील आयुष्यात खूप गरजेचे असतात. वडील पाहिजे नाही, एका मुलीला तर शेवटपर्यंत वडील पाहिजे नाही. आपल्या आयुष्यातून आपला बाप गेला ना, तर ज्याची लायकी नसते ना आपल्या दारात उभं राहायची, ते पण आपल्याला सोडून जातात. म्हणून बाप पाहिजे नाही, कसा पण असो, पण बाप पाहिजे नाही. लवकर कामं आवरून घेते आणि मग मम्मी काय जाते. मम्मीने काही जेवण वगैरे बनवलं असं. साई शाळेत गेला आहे, साईला घेऊन तशीच जाते. आज माझ्या वडिलांना जाऊन 13 वर्ष झाली. काहीच नव्हतं माझ्या वडिलांना, अटॅक आला. चांगले चालता बोलता गेले. इकडे मम्मीची पूजा चालली आहे, फोटो वगैरे ठेवला. हार वगैरे घालत होती, पण ती पण रडतच होती. वडील आयुष्यातून गेल्यावर काय अवस्था होती ना, हे आम्हालाच माहिती आहे. फक्त जेव्हा माझे वडील वारले ना, तेव्हा आमचे खूप हालत झालेली. माझे पप्पा BMCमध्ये कामाला होते. ड्रिंक वगैरे करायचे, पण आम्हाला फुलावानी जपलेलं. आम्हाला कधी 5 बोटं नाही लावलेली आमच्या पप्पांनी. मी तर खूप लाडकी होते माझ्या पप्पांची. माझा भाऊ तर जे बोलन ते माझे पप्पा त्याला आणून द्यायचे. खूप लाडाचा होता. नंतर मग पूजा झाली, पाया वगैरे पडलो. पण तो फोटो बघून सारखं रडायला येत होतं. मम्मीने काय बाहेरूनच जेवण मागवलं होतं, घरी काय बनवलं नव्हतं. एकटीच होती, वहिनी कामाला गेलेली. नंतर आम्ही थोडं खाल्लं. मी आणि साईने जेवून घेतलं. मुलांना जेवायला बसवलं. आजूबाजूवाल्या बायका वगैरे येणार होत्या, पण सकाळची वेळ होती ना, सगळ्यांना कामं असतात. जिथे आपला टाईम काढून येईल म्हणून आम्ही बसलो जेवायला. साई पण शाळेतून आला होता, वैतागला होता. मग मम्मी बोलली तुम्ही दोघं जेवा आणि जावा. तो फोटो बघितला का मला सारखं रडायला येत होतं, म्हणून मी काही जास्त तिथून निघाले. मम्मीने जान्हवीला भात वगैरे बांधून दिलं होतं. ती आली नाही का, तर तिथं उद्या पेपर आहे, ती अभ्यास करत होती. असा छान रवा दिला होता. ती बघा आमची मनू लोळते कशी. नंतर जान्हवी जेवून घेतलं आणि आई आज घरीच होत्या, कथा असताना ऑर्डर नव्हती.